हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सगळे? आय होप सगळे छान असतील. तर एव्हरीडे क्वीनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर इथे आता आज आहे प्रजासत्ताक दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर आता माझ्या मुलाला ना हळूहळू सगळे सणवार खूप छान प्रकारे कळायला लागले आहे आणि आदल्या दिवशी जर त्याला सण सांगितले ना तर तो एक्साइट असतो की उद्या मम्मा काहीतरी म्हणजे स्पेशल असतं आमच्या घरी, असं त्याला माहिती असतं. तर त्याला सांगितले की उद्या व्हाईट कपडे घालायचे असतात आणि झेंडावंदनला आपल्या स्कूलमध्ये जायचं असतं. पण स्कूलला तर गेला नाही तो. तर पण मग मोठा मुलगा स्कूलला जाऊन आला आणि मग त्यांना असे व्हाईट कपडे मी घालायला सांगितले आणि त्याला ट्युशनवरून आल्यावर मी त्याला म्हणाले चल झेंडावंदनसाठी तू राष्ट्रगीत गा बरं. तर त्याने सिरियसली खूप छान गायलं, पण गाता गाता थोडंसं बोबडी ओढते त्याची, म्हणून थोडा बोबडा बोलला. सो तर इथे त्याचं गाणं ऐका नक्कीच. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी ही सगळी गाणी लावते. तर ही गाणी माझी लहानपणाची, म्हणजे आपल्या बालपणापासून आपण ही गाणं ऐकत आले आहे. तर मला कमेंट करून नक्की सांगा की कोणाकोणाचं हे गाणं फेवरेट होतं बालपणापासून जे आपण ऐकत आलो आहोत. तर मुलांनाही मी असं सांगत असते की प्रत्येक सणाला त्या सणांची गाणी लावा. तर मी त्याला त्याच्या पप्पांबरोबर पाठवलं आणि त्याला सांगितलं तुला जे जे झेंडावंदनचे जे काही गोष्टी हवी असतात ते सगळं घे. त्याने असं छान छान मस्त असं घेतलं आहे. तर मी त्याला ना नेहमी माझ्या बालपणीच्या गोष्टी सांगत असते. मुलांना ॲक्च्युली ना आपण असं एक बोलतो ना उत्साही बनवलं पाहिजे. तर ते कसे उत्साही बनतील? जर आपण आपलं बालपण एन्जॉय केलं असेल ना, तसंच मुलांनीही आपलं बालपण एन्जॉय केलं पाहिजे. असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर सिरियसली तुम्ही त्यांना ना आपल्या बालपणीच्या गोष्टी नक्की शेअर करत राहा. आपण कसं आजकाल म्हणजे कुटुंबामध्ये कसं चाललं आहे की सगळीकडे जो तो आपापले मोबाईल घेऊन बसत. पण मी सिरियसली मुलांबरोबर खूप गप्पा मारते. त्यांना मी माझ्या प्रत्येक बालपणीच्या आठवणी सांगते. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. मला तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझेच व्हिडिओ असे तुम्हाला छान छान व्हिडिओज बघायचे असेल, माझ्या आयुष्यातलं तुम्हाला एन्जॉयमेंट बघायचं असेल तर नक्की माझ्यावर जॉईन व्हा. सो तर चला बाय.